नमस्कार. लीगल अवेअरनेस वेब सिरीजच्या 24व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की आपण नुकतीच नो युअर कॉन्स्टिट्यूशन ही सिरीज सुरू केली आहे आणि याच्यामध्ये आपण भारतीयाच्या राज्यघटनेचा किंवा संविधानाचा माहिती आपण वेगवेगळ्या भागामध्ये करून घेत आहोत. तर याच सिरीजमधली आजचा पुढचा भाग म्हणजे भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये किंवा सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो, जगातील जवळजवळ सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून आपली राज्यघटना तयार केली आहे हे आपल्याला आता माहिती आहेच. तरीही आपली राज्यघटना ही जगातील सर्व देशांपेक्षा वेगळी आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये अनेक बदल केले गेले आणि राज्यघटनेचे मूळ स्वरूपही बदलत गेले, पण तरीही घटनेचे मूळ स्ट्रक्चर किंवा मूलभूत ढाचा आहे तो बदलण्याची मुभा मात्र संसदेला नाही आणि यालाच बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, घटनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. पहिलं म्हणजे आपली राज्यघटना ही अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे लेखी आहे आणि ही जगातील सगळ्यात लांबलचक राज्यघटना समजली जाते. एकूण 22 भाग आणि 395 आर्टिकल असलेली आपली राज्यघटना 104 वेळा अमेंड केली गेली आहे, म्हणजे बदलली गेली आहे. आणि 104 वेळा बदलल्यानंतर आता तिच्यामध्ये 470 आर्टिकल, 25 भाग आणि 12 शेड्यूल आहेत. आपली राज्यघटना ही जगात सगळ्यात मोठी लेखी राज्यघटना झाली. याची 4 महत्वाची कारणं आहेत मित्रांनो. पहिलं कारण म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आपला देश प्रचंड आहे आणि यामध्ये अनेक भौगोलिक वैशिष्ट्ये आणि वैविध्य आहेत. दुसरं कारण म्हणजे की आपल्या राज्यघटनेवर ऐतिहासिक घटनांचाही प्रभाव पडला आहे. इतिहासामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्याचाही आपल्या राज्यघटनेवर परिणाम झालेला आहे. उदाहरणार्थ, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 हा ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी केलेला कायदा आहे. याचा प्रभाव आपल्या राज्यघटनेवर असल्यामुळे राज्यघटना मोठी झाली आहे. तिसरं कारण म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्हीसाठी आपण एक राज्यघटना किंवा संविधान बनवलं आहे. या एका घटनेमध्ये, संविधानामध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या राज्यकारभारासंबंधीची सगळी तत्व आपण याच्यात समाविष्ट केल्याने ही राज्यघटना साहजिकच मोठी झाली. चौथं कारण म्हणजे राज्यघटना मोठं होण्याची, लांबलचक होण्याचं चौथं कारण म्हणजे त्यावेळच्या घटना समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल असे अनेक दिग्गज विधिज्ञ असल्याने ही घटना ही जास्तीत जास्त अचूक कशी होईल याची काळजी त्या सगळ्या मंडळींनी घेतली आणि त्यामुळे साहजिकच एकामागनं एक आर्टिकल्स वाढत गेली आणि राज्यघटना ही लांबलचक किंवा मोठी झाली. आपल्या राज्यघटनेमध्ये केवळ राज्यकारभाराचे मूलभूत तत्वच सामील केले गेले नाहीये, तर प्रशासकीय कारभाराची तत्व सुद्धा समाविष्ट केली गेली आहे. साहजिकच ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील आपल्याला राज्यघटनेतनं कळतं. नवं स्वातंत्र्य प्राप्त देशांमध्ये राज्यकारभाराची तसेच प्रशासकीय कारभाराची तत्व केवळ कायदे बदलून अंगीकारता येतात. म्हणजे इतर देशामध्ये प्रशासकीय बदल करायचा असेल तर कायदे बदल केला जातो, परंतु आपल्याकडे मात्र प्रशासकीय कारभाराची तत्व बदलायची असतील तर आपल्याला घटना बदल करावा लागतो. ह्या 4 कारणांच्यामुळे आपली राज्यघटना ही फार मोठी झालेली आहे, लांबलचक झालेली आहे. तर मित्रांनो, दुसरं वैशिष्ट्य, आपल्या राज्यघटनेचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की अनेक देशांच्या राज्यघटनेतील महत्वाच्या तत्वांचा आपण आपल्या राज्यघटनेत अंगीकार केला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये तसं स्पष्टपणे सांगूनही ठेवलेलं आहे की जगातील सर्व ज्ञात घटनांचा अभ्यास करून आपण आपली राज्यघटना बनवली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून महत्वाचा स्ट्रक्चरल भाग म्हणजे मूलभूत ढाचा आपण आपल्या राज्यघटनेत घेतला. अमेरिकन आणि आयरिश संविधानापासून आपण फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक भाग घेतला आहे. घटनेतील राजकीय भाग म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कॅबिनेट गव्हर्नमेंट आणि कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यातील संबंध कसे असावेत हे आपण ब्रिटिश संविधानामधून घेतले आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, रशिया, साऊथ आफ्रिका आणि जपान इत्यादी देशांच्या संविधानामधूनही काही भाग आपण आपल्या संविधानात घेतला आहे. पण म्हणून आपलं संविधान हे कट, पेस्ट आणि कॉपी पद्धतीचं आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं घोर अज्ञान आहे. आपली राज्यघटना ही संपूर्णतः स्वतंत्र आणि संपूर्णपणे वेगळी आहे. राज्यघटनेचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं संविधान एका बाजूने लवचिक आहे
तर दुसऱ्या बाजूने तेवढंच कडक म्हणजे वाकवता न येणारं आहे. तर रिजिड म्हणजे बदल न करता येणारं संविधानाचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अमेरिकन संविधान, ज्यात बदल करणं हे खूप अवघड असतं. आणि फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक संविधानाचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटिश संविधान. आता आपल्या संविधानात घटनेच्या 368व्या आर्टिकलनुसार संसदेला बदल करता येतात. पण हे बदल जेव्हा संसद संविधानामध्ये करते तेव्हा या बदलांमधील संविधानातील काही बदल हे सामान्य बहुमताने करता येतात. त्याहूनही काही महत्त्वाचे बदल असतील तर त्यासाठी 2/3 बहुमताने ते बदल करता येतात. तर संविधानामधील काही बदल करण्यासाठी इव्हन राज्यांच्या परवानगीची आवश्यकता असते आणि त्यांच्या संमतीने ते बदल केले जातात. अशा रीतीने संविधानात केल्या जाणाऱ्या बदलांचे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला राज्यघटनेत आढळतात. आणि याशिवाय आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनप्रमाणे मूलभूत ढाचा हा संसद बदलू शकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि चौथं म्हणजे फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस, हे सुद्धा आपल्या संविधानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. संघराज्य व्यवस्था आपल्या देशामध्ये आपण अंगीकारलेली आहे, तरी पण दुसरीकडे युनिटरी म्हणजे एकात्मिक पद्धतीची राज्य व्यवस्था देखील आपल्याकडे आढळते. कशी ते आता आपण बघूया. देशाचा कारभार केंद्रीय स्तरावर केंद्र सरकार तर राज्य पातळीवर राज्य सरकार चालवतात. यालाच संघराज्य व्यवस्था अथवा फेडरल सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स म्हणतात. आपल्या संविधानात केंद्राचे अधिकार आणि राज्यांचे अधिकार नेमके लिहून ठेवल्याने केंद्र राज्य संघर्ष होत नाही. आपल्या संविधानात बलवान केंद्र, एकच संविधान, एकच नागरिकत्व, एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड ज्युडिशियरी न्याय व्यवस्था, इमर्जन्सी म्हणजे आणीबाणीची तरतूद, एकच एक प्रशासकीय यंत्रणा याचं प्रयोजन संविधानात आहे. आणि म्हणून आपलं संविधान हे ब्रिटिश संविधानाप्रमाणे युनिटरी किंवा एकात्मिक आहे असं आपल्याला वाटतं. परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर राज्य कारभाराच्या द्विस्तरीय पद्धतीमुळे म्हणजे केंद्रामध्ये होणारा राज्यकारभार आणि राज्यामध्ये होणारा केंद्र सरकार यांच्याकडनं केला जाणारा कारभार, यामुळे हे संविधान फेडरल आहे याची आपल्याला खुणगाठ पडते. यावरून मित्रांनो हे लक्षात घ्या की आपलं संविधान किती काळजीपूर्वक बनवलं आहे. पाचवं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पार्लमेंट अथवा संसदीय पद्धतीची लोकशाही ही देखील आपल्या संविधानाची एक महत्त्वाची ओळख आहे. संविधानकर्त्यांनी संविधान जरी फेडरल पद्धतीने म्हणजे संघराज्य पद्धतीने बनवलं तरी देखील राज्यकारभार मात्र संसदीय पद्धतीनेच म्हणजे ब्रिटिश पद्धतीने चालतं. द पार्लमेंटरी सिस्टीम इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट. याचाच अर्थ असा आहे की कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ आणि संसद किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांच्या सहकार्याने हा कारभार ब्रिटिश पद्धतीने केला जातो. त्याचप्रमाणे असंही म्हटलं जातं व्हाईल द प्रेसिडेन्शियल सिस्टीम इज बेस्ड ऑन द डॉक्टरीन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन द टू ऑर्गन्स, ज्याला आपण अमेरिकन डेमोक्रेसी म्हणतो. तर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची संसद हे दोन्ही वेगवेगळे भाग असतात, परंतु आपल्याकडे मात्र तसं नाही आहे. संसदीय लोकशाही आपल्याकडे असल्यामुळे आणि कार्यकारी मंडळांच्या समन्वयाने आणि सहकार्याने आपल्याकडे राज्यकारभार हा केला जातो. म्हणून आपली संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे असं आपण म्हणतो. बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचे सरकार, कार्यकारी मंडळाची सामुदायिक जबाबदारी, कार्यकारी मंडळातील मंत्र्यांचे अधिकार, कायदे मंडळातील मंत्र्यांचे असलेले सभासत्व, पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांचा कायदे मंडळाच्या असलेला नेतृत्व आणि लोकसभा अथवा विधानसभा यांचं केलं जाणारं डिझॉल्युशन, या सगळ्या गुणवैशिष्ट्यांच्यामुळे आपली संविधान किंवा राज्यघटना आणि आपली शासन व्यवस्था ही संसदीय कार्यप्रणाली आहे असं म्हटलं जातं. ही एक महत्त्वाची आपली ओळख आहे. सहावं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटिश शासन व्यवस्थेमध्ये पार्लमेंट हे सार्वभौम असतं मित्रांनो. तर अमेरिकन शासन व्यवस्थेमध्ये न्याय यंत्रणा ही सर्वोच्च ठिकाणी असते. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार हे अमेरिकन न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च नसून त्याच्यावर काही मर्यादा आहेत हे लक्षात घ्या. तसंच आपलं पार्लमेंट हेही ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे सार्वभौम नाही.
संसदेवर किंवा कायदेमंडळावर न्यायव्यवस्थेचा अंकुश ठेवण्याचं काम भारताच्या संविधानाने केलं आहे. अशा रीतीने संविधानकारांनी संसदेची सार्वभौमता आणि न्यायव्यवस्थेची सर्वोच्चता या ब्रिटिश आणि अमेरिकन पद्धतीचा योग्य तो संकर करून एक मध्यम मार्ग निवडला आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूच्या आपल्या अधिकारांमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, संसदेने किंवा विधिमंडळाने केलेले कायदे हे घटनात्मकरित्या योग्य नसल्यास ते अवैध ठरवू शकतात. तर दुसरीकडे आपल्या संसदेला राज्यघटना बदलण्याचा देखील अधिकार आहे. अशा पद्धतीचा हा संकर आपल्याकडे ब्रिटिश आणि अमेरिकन घटनेचा संकर केलेला आढळतो. आता 7वं महत्वाचं वैशिष्ट्य राज्यघटनेचं समजून घेऊयात. एकात्मिक आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था, ज्याला इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आपण म्हणतो, ही आपल्या संविधानाची केंद्रस्थानी आहे. त्याचमुळे सर्वोच्च न्यायालय, त्याच्याखाली उच्च न्यायालय आणि त्याच्या अधिपत्याखाली इतर न्यायालये येतात. देशातील केंद्र सरकारने बनवलेले कायदे आणि राज्य सरकारांनी बनवलेले कायदे याचा आपला ज्युडिशियल रिव्ह्यू अधिकाराखाली सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे आढावा घेतात, हे आपण बघितलेलंच आहे. तर इंटिग्रेटेड ज्युडिशियरी ही एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. 8वं वैशिष्ट्य, नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार हे आपल्या संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये आहेत. ह्या अधिकारांच्यामुळे समता, स्वातंत्र्य, नागरिकांचं शोषणापासून संरक्षण, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार असे मूलभूत अधिकार आपल्या नागरिकांना मिळालेले आहेत. आणि हे आपल्या संविधानाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की हे सगळे मूलभूत अधिकार आपल्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात आणि नेमक्या स्वरूपात लिहून ठेवले गेले आहेत. संविधानाचं 9वं वैशिष्ट्य म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा मार्गदर्शक तत्व. तर ही देखील एक संविधानाची ओळख आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे राज्यांवर किंवा केंद्रांवर हे बंधनकारक नसतात, परंतु ते मार्गदर्शक असतात. आणि म्हणूनच या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केंद्राने किंवा राज्याने केला नाही म्हणून त्याच्या विरुद्ध तुम्हाला आणि मला न्यायालयाकडे जाता येत नाही. पण तरी देखील कायदे करताना मार्गदर्शक तत्व हे केंद्राला आणि राज्याला पाळावीच लागतात. आता आपण 10वं वैशिष्ट्य पाहूयात मित्रांनो संविधानाचं. ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य हे जोडलं गेलं. या मूलभूत कर्तव्यांमध्ये संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणे, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, देशाची एकता आणि एकात्मता अबाधित राखणे, बंधुभाव जपणे अशी अनेक मूलभूत कर्तव्य आपल्याला आढळून येतात. पण या मूलभूत कर्तव्याचं पालन केलं नाही म्हणून शिक्षेची तरतूद मात्र घटनेमध्ये नाही. घटनेचं 11वं वैशिष्ट्य म्हणजे 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार. 1988 मध्ये 61व्या घटना दुरुस्तीनुसार 18 वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकाला हा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. जो अधिकार माणसाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पात्रता याचा विचार न करता केवळ वयाचा विचार करून दिला गेल्यामुळे एक प्रकारची समता आपल्या देशामध्ये आलेली आहे. या अधिकारामुळे घटनेने निर्माण केलेली ही समता हे देखील घटनेचं एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. घटनेचं 12वं वैशिष्ट्य म्हणजे सिंगल सिटिझनशिप, एकच एक नागरिकत्व ही देखील घटनेची एक महत्वाची ओळख आहे. संघराज्य पद्धतीमध्ये अनेकदा किंवा फेडरल सिस्टीममध्ये अनेकदा 2 प्रकारचे नागरिकत्व नागरिकांना घ्यावे लागतात. आपल्याकडे मात्र केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर नागरिकांना एकच एक नागरिकत्व घटनेने बहाल केलं आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत आणि आसामपासून राजस्थानपर्यंत कुठेही जन्म घेतलेल्या व्यक्तीला भारतीय नागरिक म्हणूनच ओळखलं जातं. 14वी वैशिष्ट्य, भारतीय राज्यघटनेप्रमाणे केंद्र व राज्य यांची कार्यकारी मंडळं, कायदे मंडळ आणि न्याय यंत्रणा म्हणजेच मंत्रिमंडळ, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि ज्युडिशियरी यांना अधिकार प्राप्त झाले आहेत. परंतु राज्यघटनेने अशा अनेक घटनात्मक यंत्रणाही तयार केल्या आहेत की ज्यामुळे आपल्या देशाची लोकशाही जिवंत आणि अबाधित ठेवली जाते. उदाहरणार्थ इलेक्शन कमिशन, ऑडिटर जनरल ऑफ कॉम्प्ट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल, तर UPSC, या सगळ्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये एकीकडे प्रशासकीय व्यवस्था मिळते, एकीकडे निवडणुका योग्य पद्धतीने घेतल्या जातात, त्याचप्रमाणे सरकारी खर्चाचं योग्य त्या पद्धतीने ऑडिटही केलं जातं आणि
आपल्या देशातील लोकशाही अबाधित आणि सक्षम राहण्यासाठी ह्या घटनात्मक यंत्रणांचा फार मोठा हातभार आपल्या देशाला लागलेला आहे. आता घटनेचं 15वं वैशिष्ट्य, आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 352 पासून 366 पर्यंत आणीबाणीची तरतूद आहे. संविधानामध्ये असलेली आणीबाणीची तरतूद ही फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या संविधानाचं आहे. यामुळे देशामध्ये युद्ध, बंड किंवा फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी म्हणजे घटनात्मक यंत्रणा काम करत नसतील तर केंद्र सरकारला आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार मिळतो. 352 नुसार केंद्र सरकार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतं. तर आर्टिकल 356 नुसार राज्यांमध्ये केंद्र सरकार राष्ट्रपती राजवटही लावू शकतं. आर्टिकल 360 नुसार देशामध्ये आर्थिक आणीबाणी देखील लागू केली जाऊ शकते. अर्थात आजपर्यंत आपल्या देशातल्या कोणत्याही केंद्र सरकारने आर्टिकल 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू केली नाही, हे कृपया लक्षात घ्या. 16वं महत्वाचं आणि 16वं आणि शेवटचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्रिस्तरीय शासन यंत्रणा. हे आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे. केंद्रामध्ये केंद्र सरकार, राज्यामध्ये राज्य सरकार हे आपल्याला माहिती आहेच, परंतु 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार आता पंचायत राज व्यवस्था आलेली आहे आणि यानुसार ग्रामीण पातळीवर पंचायतींना आणि शहरी विभागात नगरपालिकांना स्वयंशासनाचे अधिकार मिळालेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे सर्व अधिकार आपल्या देशामध्ये आपल्याला या घटनेने दिलेले आहेत आणि हेच आपल्या संविधानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मला आशा आहे की आजच्या ह्या संविधानाचे वैशिष्ट्य हे किंचित लांबलचक जरी असलं तरी तुम्ही ते मन लावून ऐकलं असेल आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहायला जरूर विसरू नका आणि जरूर कॉमेंट लिहा. त्याचप्रमाणे ज्या मंडळींनी आजपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करावा. तर नो युअर कॉन्स्टिट्यूशनचा हा भाग आपण इथेच संपूयात आणि पुन्हा भेटूया संविधानाची अधिक आणि अधिक ओळख करून घेण्यासाठी. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.